नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर, संचालक शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेस पाथर्डी आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल ॲक्टिव्हिटी शीट सब्जेक्ट इंग्लिश 80 मार्क्स याच्यावरती आपण काल चर्चा केली होती. 80 मार्काच्या इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 6 सेक्शन आणि मार्क्स 80 हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन फर्स्ट जो आहे तो सेक्शन फर्स्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या सेक्शनला आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे, म्हणजे हा सेक्शन जो आहे तो 10 मार्काचा आहे आणि या 10 मार्काच्या सेक्शनला आपल्याला पैकीच्या पैकी मार्क 10 आउट ऑफ 10 कसे घ्यायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, कारण या व्हिडिओच्या सिरीजमध्ये 7 व्हिडिओच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला 80 पैकी 80 मार्क कसे मिळवायचे, आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यात विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुका आणि मार्क मिळवण्याची संधी हे सगळं आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. तर आपण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावं आणि चॅनलचा बेल आयकॉन आपण प्रेस करावा, जेणेकरून आपल्याला पुढील येणारे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला आणि आजचा व्हिडिओ जो आपला आहे तो आजचा व्हिडिओ होणार आहे एसएससी बोर्ड एक्झाम 2026 सब्जेक्ट इंग्लिश 27 फेब्रुवारी 2026 ला होणाऱ्या आपल्या इंग्लिशच्या पेपरवरती आपण चर्चा करत आहोत आणि या पेपरमध्ये 80 पैकी 80 मार्क कसे मिळवायचे याच्याविषयी आपल्याला बोलायचंय. तत्पूर्वी पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा जो सेक्शन आहे तो सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी आहे. लँग्वेज स्टडी हा पूर्णपणे शब्दांचा अभ्यास किंवा शब्दांवरती आधारित असणारा हा सेक्शन आहे आणि हा सेक्शन 5वी ते 7वी 5वी ते 8वी पर्यंतचा विद्यार्थी सुद्धा सहजासहजी सोडू शकतो अशा पद्धतीचे सेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ज्या मुलांना मी काल पण बोललो होतो, ज्यांना पास होण्याची भीती वाटते त्यांना हा 10 पैकी 10 मार्क मिळवून देणारा सेक्शन आहे आणि ज्यांना आउट ऑफ मार्क घ्यायचे त्यांनाही याच्यात होणाऱ्या छोट्या छोट्या चुका ज्याच्यामुळे मुलांचे मार्क जातात त्याच्यावरती आपण चर्चा करतोय. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या सेक्शनच्या एकंदरीत सेक्शनच्या पहिल्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन 1A जो आहे याच्यात बी पण आहे. 1A डू ॲज डायरेक्टेड 8 मार्क्स साठी आहे आणि याच्यामध्ये 6 ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेल्या आहेत. या 6 ऍक्टिव्हिटी मध्ये पैकी तुम्हाला फक्त 4 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आणि 4 ऍक्टिव्हिटी तुमच्या 2-2 मार्काच्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे 8 मार्क आहेत. किती? 8 मार्क. मुलांनो, या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला 5 ऍक्टिव्हिटी तरी क्लिअर सोडवायच्या. ज्यांना येत आहे त्यांनी पैकीच्या पैकी 6 सोडवल्या तरी आपल्याला काही अडचण नाही, पण ज्यांना अडचण आहे, ज्यांना वाटतं की याच्यात मार्क जाणार आहे, 4 पैकी 4 जर तुमच्या क्लिअर येणार असल्या तरी चालणार, कारण आपल्याला त्याला 8च मार्क मिळणार आहेत. पण माझ्या मते असं की तुम्ही 4 ऍक्टिव्हिटी न सोडवता तुम्ही 5 ऍक्टिव्हिटी कमीत कमी सोडवायला आणि आउट ऑफ ऍक्टिव्हिटी जरी सोडवल्या तरीही चालू शकतं. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिली ऍक्टिव्हिटी जी दिली आहे तुम्हाला, तर पहिली ऍक्टिव्हिटी आहे याच्यातली कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. हा स्पेलिंगच्या पाठांतरावरती असणारा प्रश्न आहे. ही ऍक्टिव्हिटी आहे. या ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर असं की याच्यामध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले असतात आणि 4 शब्दांमध्ये एक एक अक्षर जे आहे ते मिसिंग केलेलं असतं, म्हणजे गाळलेलं असतं आणि तुम्हाला ते अक्षर भरून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. या ऍक्टिव्हिटी मध्ये जो शब्द येतो तो शब्द साधारणतः 5 अक्षरांचा शब्द असतो आणि 5 पैकी 4च अक्षर दिलेले असतात, एक अक्षर त्यातलं गाळलेलं असतं. तुम्ही भरून त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द करायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 80 मार्काच्या पेपरमध्ये 20% सिलेबस हा पाठीमागचा असतो, पाठीमागच्या वर्षीचा, तुमच्या पाठीमागच्या पूर्वज्ञानावर आधारित, आणि त्यापैकी याच्यातले काही प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये येतात. तर एकंदरीत जर आपण इथं पाहिलं तर एक ऍक्टिव्हिटी म्हणून आपण या ठिकाणी पाहणार आहोत की तुम्हाला शब्द दिलेला असतो अशा पद्धतीने. आता एकंदरीत जर पाहिलं तर 6 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत? 6.
पीई 2 झाले, मिसिंग 1 आहे आणि इकडे 3 आहेत, म्हणजे 3 आणि 3 6 अक्षरांचा एक शब्द या ठिकाणी दिलाय. कमीत कमी 5 अक्षरांचा शब्द दिलेला असतो, 2 इकडं 2 तिकडं, एक सुटलेला, बाकीचे 4 तिकडं, बरोबर. अशा पद्धतीने कोणतरी एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला केलेली असते. पाहताच तुम्ही या ऍक्टिव्हिटीची उत्तरं देऊ शकता. फक्त उत्तरं लिहिताना मुलांनी घाई करायची नाही, कारण पेपर तपासताना बऱ्याचदा असं लक्षात येतं की मुलांना ओ लिहायचा होता, मुलांनी ए लिहिला. उच्चारानुसार चुका होतात, या चुका तुम्ही टाळायच्या. आणि या ठिकाणी जर तुम्ही पीईओ, पीएलई, पीपल जर तुम्ही असं लिहिलं तर तुमचा शब्द जो आहे तो अर्थपूर्ण शब्द तयार होतो. ओके. अशा पद्धतीने एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये 1 नंतर 2 इथे एक शब्द असणार आहे, नंतर तिसरी ऍक्टिव्हिटी असणार आहे इथं, बरोबर, ती पण मिसिंग वर्डची असणार आहे. आणि एक ऍक्टिव्हिटी तुमची या ठिकाणी चौथी आणखीन एक मिसिंग वर्डची असणार आहे, बरोबर. अशा पद्धतीने जर तुम्ही 4 ऍक्टिव्हिटी जर इथल्या क्लिअर सोडवल्या तर तुम्हाला इथं 2 पैकी 2 मार्क सहजासहजी मिळून जातात. किती मार्क मिळून जातात? सहजासहजी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आउट ऑफ मार्क जर घ्यायचे असतील, आउट ऑफ मार्क घेताना आउट ऑफ प्रश्न या ऍक्टिव्हिटीत सोडवायचे असं कोणताही नवस इथं नाही मित्रांनो. कारण तुम्हाला सांगितलंय किती 6 पैकी किती सोडवायच्या, 4 ऍक्टिव्हिटी सोडवायच्यात आणि त्याला तुम्हाला 8 मार्क आहे, बरोबर. तर तुम्ही या पद्धतीने फक्त 4च ऍक्टिव्हिटी क्लिअर सोडवल्या तरी तुम्हाला याला 8 पैकी 8 मार्क मिळणार आहेत. आणि पुढच्या 4 पैकी 2 सोडवले तरी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळणार, इज इक्वल टू तुम्हाला 10 मार्क्स याच्यामध्ये सहजासहजी मिळणार. ओके. तर त्याच्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी अशी दिली आहे, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ही ऍक्टिव्हिटी महत्वाची. अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्ही कधी शिकलेत मुलांना? तुम्ही मी कधी शिकलोय? आमच्या वेळेस पाचवीला होतं, बरोबर. पण तुम्ही मात्र पहिलंच अल्फाबेट शिकलेले आहात, किंवा तुम्ही सिनियर केजी ज्युनियर केजीला ज्यावेळेस गेले त्यावेळेस तुम्ही अल्फाबेट शिकलात. अल्फाबेट्स म्हणजे ए टू झेड. फक्त ऍक्टिव्हिटी थोडीशी नॉर्मल वेगळी. कशी वेगळी आहे तर पहा, याच्यामध्ये 2 पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात तुम्हाला. इथं ए आणि बी अशा 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ओके. मग याच्यामध्ये 2 ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या पद्धतीने कशा आहेत तर तुम्ही जर इथं पाहिलं, याच्यामध्ये सर्वाइव्ह हा पहिला शब्द आहे, लीडर हा दुसरा शब्द आहे, डिस्कस हा तिसरा शब्द आहे आणि प्रेझेंट हा तुमचा चौथा शब्द आहे. मग तुम्हाला या शब्दांची मांडणी जी आहे ती अल्फाबेटिकली करायची एबीसीडीच्या क्रमाने ए टू झेड पर्यंत, बरोबर. फक्त ही ऍक्टिव्हिटी अशी आहे पहा, याच्यातलं तुम्ही जर प्रत्येक अक्षर जर पाहिलं तर पहिलं अक्षर मात्र वेगळं आहे. काय? पहिलं अक्षर वेगळं आहे. आणि दुसरी ऍक्टिव्हिटी जर पाहिली तर याच्यातलं प्रत्येकाचं पहिलं अक्षर काय आहे? सेम आहे, बरोबर. दोन्ही ऍक्टिव्हिटी सोडवायला सोप्या आहेत. दोन्ही ऍक्टिव्हिटी सोडवायला सोप्या आहेत, परंतु समजून घ्याव्या लागतील. कारण एबीसीडीचा क्रम नॅचरली आपल्याकडून चुकतो असा आहे. एबीसीडी आपल्या सगळ्यांना येते, 100% येते, पण एबीसीडीचा क्रम हा मांडताना मात्र खालीवर होऊ शकतं. कसं होऊ शकतं? क्यू अधिक आर आधी, एस अधिक टी आधी, बरोबर. त्याच्यानंतर यम अधिक एन आधी, बरोबर. अशा पद्धतीच्या शब्दांची मिसिंग आपल्याकडून होऊ शकते, परंतु तसं काही अक्षरांची मिसिंग होऊ शकते, तसं काही करायचं नाही. एबीसीडीचा क्रमच म्हणायचा. पहा, मी जर एकंदरीत माझा पहिला अक्षर जे आहे ती एस आहे, दुसरं एल आहे, तिसरं डी आहे आणि चौथं पी आहे. तर ए बी सी डी, मग याच्यामध्ये मला 1 नंबरला डी आला, म्हणजे डिस्कस हा शब्द माझा 1 नंबरला येतोय. नंतर एफ जी एच आय जे के एल, बरोबर, हा 2 नंबरला येईल. एल एम एन ओ पी हा 3 नंबरला येईल आणि क्यू आर एस हा 4 नंबरला येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही पहिला शब्द डिस्कस, आता मी इथं गोल केलेत, तुम्ही असं काहीच करू नका. तुम्हाला शब्द लिहून त्याच्या खाली गोल नाही करायचे, तुम्हाला ऍक्टिव्हिटी क्लिअर सोडवायची. मी फक्त तुमच्या माहितीसाठी इथं लिहिलंय. तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी सोडवताना काय करायचंय तर इथं लिहायचंय डिस्कस, नंतर 2 नंबरचा शब्द जो येतो लीडर, 3 नंबरचा शब्द प्रेझेंट आणि शेवटचा शब्द आहे सर्वाइव्ह. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी लिहून कंप्लीट करायची. हे प्रश्न तुम्ही याच्यातल्या ऍक्टिव्हिटीला कोणताही प्रश्न नाही लिहिला तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट काय करायचं त्याची उत्तरं द्यायची. ओके. म्हणजे थोडक्यात एबीसीडीच्या क्रमाने तुमची ही आता अल्फाबेटिकल ऑर्डर या ठिकाणी लागलेली. ओके. त्याच्यानंतर पुढं लाईट, लॉयल, लक आणि लार्ज. ओके. तर ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली. तर
इथं जर तुम्ही पाहिलं तर पहिलं अक्षर सगळ्यांचं काय आहे, कॉमन आहे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आता प्रश्नपत्रिकेवरती तुम्हाला काहीही लिहायचं नाहीये. ओके, तुम्ही जर प्रश्नपत्रिकेवरती पेनाने काही लिहिलं, पेनाने, आणि जर समजा स्कॉड आलं तर ती तुमची कॉपी पण गृहीत धरली जाऊ शकते. मुलांनी एकदम कॉन्शियसनेस जागेवरती ठेवून तुम्ही प्रश्नपत्रिकेवरती काही लिहायचं नाही. तुम्हाला लिहायचं असेल तर फेंटमध्ये तुम्ही पेन्सिलने त्याच्यावरती खून करू शकता किंवा रफ वर्क म्हणून तुमच्या पेपरलाच पाठीमागे लिहून तुम्ही त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी सोडू शकता. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर पहा, एल गेला, इथला एल गेला, इथला एल गेला आणि इथला एल गेला. ओके, 2 नंबरचा अक्षर जर तुम्ही पाहिलं तर आय, इथं 2 नंबरचं जर पाहिलं तर ओ, इथं यू आणि इथं, हे तीनही स्वर आहेत. ही ऍक्टिव्हिटी तर सोडवणं मुलांना इतकं सोपं आहे. जर तुम्हाला डायरेक्ट जाता आलं तर तुमच्यासाठी खूप सोपं आहे. कसं पहा, आता इथं व्यंजन संपले, बरोबर, याच्या प्रत्येकाच्या नंतर एक एक स्वर आहे. आणि स्वर किती आहेत आपले, स्वर फक्त आपले ए, ई, आय, ओ आणि यू. मग क्रम कसा म्हणायचा, 4 शब्द आहेत तर 5 स्वर आहेत. पहा, पहिला ए म्हणजे लार्ज हा शब्द पाहिला येईल, इथं लार्ज हा शब्द पाहिला आला, बरोबर. नंतर मला ई पाहिजे पण ई याच्यात नाही आलेला कारण आय, ओ आणि यू आहे. ओके, त्याच्यानंतर काय आलाय, आय आलाय तर मी घेणार लाईट, इथं आय. ओके, नंतर काय, आय ओ, ओ आलाय लॉयल, नंतर लक. आणि अशा पद्धतीने तुमची अल्फाबेटिकली ऑर्डर ही या ठिकाणी कंप्लीट झालेली. ओके, अल्फाबेटिकल ऑर्डर या ठिकाणी लागली. म्हणजे मुलांना ही ऍक्टिव्हिटी एकदम सोपी. फक्त गफलत कुठं होणार आहे, ज्यावेळेस पहिले 2-2 अक्षर सेम येतील, 3 अक्षर सेम येतील, 4 अक्षर सेम येतील, त्यावेळेस तुमची गफलत होणार आहे. ओके, आणि ती गफलत जर टाळायची असेल तर अशा पद्धतीने अक्षर खोडून म्हणजे अक्षरावरती काट मारून तुम्ही पुढची अक्षर कोणती ती एबीसीडीच्या क्रमाने घेऊन ही ऍक्टिव्हिटी सोडू शकता. मित्रांनो, ही ऍक्टिव्हिटी म्हणजे तुमचे डिक्शनरीचे जे वर्ड आहेत त्या डिक्शनरीच्या सेटिंग नुसार ही ऍक्टिव्हिटी सोडवायची असते, अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, त्याच्यानंतर पुढे दिले पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, बरोबर. या ठिकाणी तुम्हाला विराम चिन्हांचा उपयोग करून ही ऍक्टिव्हिटी सोडायची. मित्रांनो, ही ऍक्टिव्हिटी थोडीशी अवघड आहे, पण नॉर्मली जर तुम्ही पाहिलं तर 5वी पासून तुम्ही पंक्च्युएशन मार्क शिकताय किंवा जसं तुम्ही इंग्लिश शिकायला लागले तशी तशी तुमची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आलेली. मग तुम्ही जर इथं जर पाहिलं एकंदरीत तर इथं तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचच्याच रचना येतात किंवा तसेच सेंटेन्स येतात. मग तुम्ही काय करायचं असतं, तर या सेंटेन्स ज्यावेळेस आल्या किंवा अशा पद्धतीची रचना तुम्हाला ज्यावेळेस आली त्यावेळेस तुम्ही वाक्याच्या पद्धतीने पाहिजे. पण वाक्यात सेड आलाय, आस्कर आलाय तर हे वाक्य कशाचे येतं, डायरेक्ट स्पीच आहे. ओके, इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य येत नाही. पण जनरली एखादी असर्टिव्ह सेंटेन्स, एखादी इम्परेटिव्ह सेंटेन्स किंवा एखादी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पण येऊ शकते आणि ती पण दुहेरी अवतरण चिन्हात येऊ शकते आणि त्याला कोणताही रिपोर्टर नसतो. अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी येऊ शकते. एकंदरीत या 6 ऍक्टिव्हिटी आहेत. 6 ऍक्टिव्हिटी मध्ये फक्त नॉर्मली अवघड असणारी ही ऍक्टिव्हिटी आहे, पण ही ऍक्टिव्हिटी तुमच्या 10वीच्या टेक्स्ट बुक मधलीच असते, हे मात्र तुम्ही समजून घ्या. टेक्स्ट बुक वर आधारित आहे. मग ही सोडवताना काय सोडवायची पहा, याच्यामध्ये जे पहा वाक्याचं पहिलं अक्षर काय असतं आपलं, नॉर्मली कॅपिटल असतं. मग या ठिकाणी दॅट्स चा इथं काय करायचं, टी कॅपिटल करायचं आणि दॅट्स म्हणजे अपॉस्ट्रॉफी देऊन यस लावायचं आहे. दॅट्स राईट या ठिकाणी कॉमा करणार आहात, या ठिकाणी डबल कंप्लीट करायचं आहे कारण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये एक वाक्य असतं आणि दुहेरी अवतरण चिन्हाच्या बाहेर एक वाक्य असतं. तुम्ही कनेक्टिव्ह लावून दोन्ही वाक्य एकत्रीकरण करत असता, त्याचा क्लॉज तयार करत असता. ओके, किंवा 2 वाक्याचं एकत्रीकरण करत असतात. मग आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे फक्त दॅटचा टी कॅपिटल, अपॉस्ट्रॉफी यस, राईटच्या नंतर कॉमा, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट आणि वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम द्यायचा असतो. हे तुमचं वाक्य या ठिकाणी पंक्च्युएट करून काय झालंय, कंप्लीट झालंय. ओके, हे पुस्तकामध्ये आधारित असते, पुस्तकातलं उदाहरण नाहीये, परंतु तुम्ही पुस्तक जर व्यवस्थित वाचलेलं असेल त्याचे पंक्च्युएशन मार्क्स तुमचे शिक्षक शिकवताना जर तुम्ही पाहिलेले असतील आणि पुस्तकाला जर 2 रिव्हिजन तुमच्या बसलेले असतील तर तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी आवड जाणार, पाहताच आपल्याला त्याचं उत्तर येतं. जर इथं तुम्ही पाहिलं व्हॉट्स, आता सांगितलं तुम्ही वाक्याचं पहिलं अक्षर आणि दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं. आता इथं तुम्ही म्हणता दुहेरी अवतरण चिन्ह डायरेक्ट सर कसं काय म्हणले. ओके, तर आस्कची रचना आहे आस्क शी. ओके, तर मग इथं व्हॉट्स दॅट. ओके, व्हॉट्स दॅट, व्हॉट्स अपॉस्ट्रॉफी यस आणि दॅट व्हॉट्स म्हणजे व्हॉट इज दॅट. व्हॉट इज दॅट व्हॉटच्या नंतर ज्यावेळेस एखादं हेल्पिंग वर्ब येतं
हेल्पिंग वर्ब येतं त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य असतं. हे स्ट्रक्चर तुम्हाला समजून घ्यावं लागेल, कारण व्हॉटचं वाक्य हे उद्गारवाचक पण असतं. पण उद्गारवाचक वाक्यामध्ये व्हॉटच्या नंतर एन येतं आणि त्याच्यानंतर विशेषण किंवा क्रियाविशेषण येतं. वर्ब ऍडवर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह येतं. ज्यावेळेस ऍडवर्ब ऍडजेक्टिव्ह येतं त्यावेळेस ते वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं, शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा असतो. आणि जेव्हा वर्ब येतो ऍमिजार सहाय्यकारी क्रियापद त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, कंप्लीट करायचं आहे आणि वाक्याच्या शेवटी या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, 2 सेंटेन्स दिले आहेत, 2 मार्क दिले आहेत, 2 पैकी 2 मार्क तुम्हाला घेता आले पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला तुमचं पुस्तक वाचलेलं पाहिजे. आता वेळ नाहीये तुमच्याकडे, पण तुम्ही ग्रॅमॅटिकल रूल लावून तुम्ही ही वाक्य ही ऍक्टिव्हिटी सहजासहजी क्रॅक करू शकता. याला 2 पैकी 2 मार्क घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर इकडे जर पाहिलं, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स ही चौथी ऍक्टिव्हिटी आहे. मिनिमम 3 लेटर्स इच. मुलांच्या चुका इथं काय होतं ते तुम्हाला एकदा सांगतो मी, कारण इकडे चुका झाल्या तर डायरेक्ट मार्क जाणार, पण ही ऍक्टिव्हिटी मात्र सोपी आहे ना. ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचंय सांगितलंय, मेक 4 वर्ड्स, 4 शब्द तयार करायचे. किती शब्द तयार करायचे? 4. आणि त्याच्यानंतर मिनिमम 3 लेटर्स इच. प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षर असले पाहिजे. 3 पेक्षा कमी चालणार नाही. मुलं काय करतात, मुलं याच्यामध्ये इन वापरतात, ऑन वापरतात, ऑर वापरतात. तर हे जे शब्द आहेत हे शब्द याच्यात चालत नाहीत, कारण तुम्हाला 2 अक्षराचं नाही सांगितलेलं, मिनिमम 3 लेटर सांगितलंय. याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 अक्षर वापरायचे. किती अक्षर वापरायचे? 3. मग तुम्ही जर एकंदरीत शब्द जर पाहिला, शब्द दिला बेंचमार्क. काय दिलाय? बेंचमार्क. ओके. याच्यातलेच अक्षर घ्यायचे, दुसरे कोणतीही अक्षर चालणार नाहीत, कारण ऍक्टिव्हिटी जर तुम्ही पूर्ण पाहिली, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. या शब्दातले लेटर्स वापरून तुम्हाला शब्द तयार करायचे. मग मी जर आता पाहिलं तर पहिला शब्द माझा इथं बेंच तयार होतोय, नंतर माझा इथे शब्द मार्क तयार होतोय. मग माझा पहिला शब्द काय झाला? बेंच. दुसरा झाला मार्क. ओके. नंतर तिसरा होतोय आर. त्याच्यानंतर मेक. केक. ओके. रॅक. अशा पद्धतीने या ठिकाणी शब्द तयार होत आहेत. म्हणजे जास्त मला 4च पाहिजे. आता इथं या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचंय पहा, आपल्या डोक्यामध्ये जे शब्द असतात, काय असतं, कॅट, मॅट, बॅट, रॅट, हे जे आपण यमक जुळणारे शब्द कधीतरी शिकलेलो होतो, बरोबर. त्याच शब्दांना काय करायचं याच्यामध्ये पाहिजे. माझे स्पेलिंग याच्यामध्ये आहे का पहा, मार्क इथं आलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही, बरोबर. मेक इथं आलेलं आहे, बरोबर. नंतर बेंच इथं आलेलं आहे, बरोबर. केक या ठिकाणी आलेला आहे. असे मग माझ्या डोक्यातल्या स्पेलिंग काय करणार आहे इथं पाहणार. अख्खेचे अख्खे असणारे या ठिकाणचे जेवढे अक्षर आहेत तेवढे वापरून मला जर शब्द येत असेल तर मी तयार करेन. म्हणजे तुम्हाला येत असेल तर तुम्ही तयार करा. परंतु या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला 10 मार्काची जर ऍक्टिव्हिटी आहे तर आपल्याकडे 20 मिनिटं शिल्लक आहेत फक्त. पेपरचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही पाहिलं तर 20 मिनिटं आपल्याला, म्हणजे एका मार्कासाठी आपल्याला 2 मिनिटं देता येतात. पण ही एकमेव ऍक्टिव्हिटी अशी आपण ही 10 मार्काची ऍक्टिव्हिटी फक्त 10 मिनिटात सोडू शकतो, किंवा 15 मिनिटात सोडा. 5 मिनिटं शिल्लक ठेवायचे, कारण शेवटले 5 मिनिटं आपल्याला कामाला येणार आहेत. ओके. मग या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने 4 शब्द तयार करून तुम्ही या ऍक्टिव्हिटीला 2 पैकी 2 मार्क घेऊ शकता. किती? 2 पैकी 2 मार्क. एकही मार्क यातला जाता कामा नये. ओके. त्याच्यानंतर पुढे असं सांगितलेलं आहे की रिलेटेड वर्ड्स. आता ही जी ऍक्टिव्हिटी ना मुलांनो, ही एकदम व्यवस्थित समजून घ्या. याचं कारण असं आहे, बऱ्याच युट्यूब चॅनलवरती किंवा बऱ्याच शाळांमध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये मुलांना काय शिकवलं जातं, तर रिलेटेड वर्ड्स म्हणजे काय, स्कूल शब्द आलाय तर स्कूलच्या शेजारीला बेंच, स्कूलच्या म्हणजे इथल्या बेंच, ओके, इथल्या टीचर, इथल्या स्टुडंट्स, ग्राउंड, क्लासरूम्स, बरोबर. त्यानंतर लायब्ररी, लॅब, अशा पद्धतीने शब्द लिहिले जातात. परंतु ही ऍक्टिव्हिटी तशी ऍक्टिव्हिटी नाही, कारण तुम्ही जर एकंदरीत जर पाहिलं तर ऍक्टिव्हिटी अशी आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द
एक्झाम्पल. एक्झाम्पल मग या एक्झाम्पल मध्ये इथं जर तुम्ही पाहिलं तर स्कूल हा शब्द आहे, स्कूलची जाते नाऊन. ओके, नाऊन आहे. आता फेमस स्कूल, काय फेमस स्कूल अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी म्हणजे फेमस हे शाळेचं वर्णन करणारा शब्द आहे. अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाउन इज कॉल्ड अन ऍडजेक्टिव्ह. जो नामाचं वर्णन करतो त्याला काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह म्हणतात. मग ऍक्टिव्हिटी कोणाचं रिलेशन आहे? नाउन आणि नाउन आणि ऍडजेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सगळे ऍडजेक्टिव्ह लिहायचे, या ठिकाणी तुम्हाला नाम लिहायचे नाहीत. तुम्हाला नामाचं रिलेशन सांगितलेलं नाही. मग रिलेशन कशाचं येतं? ऍडजेक्टिव्ह नाउन येतं, नंतर नाउन ऍडजेक्टिव्ह येतं, व्हर्ब ऍडव्हर्ब येतं, ऍडव्हर्ब व्हर्ब येतं. ओके, आणि त्याच्यानंतर व्हर्ब येतं किंवा एखादं नाउन आणि व्हर्ब येतं. जसं बँक आहे, बँकशी रिलेटेड डिपॉझिट आहे, त्याच्यानंतर तिथं विड्रॉ आहे. बरोबर, अशा पद्धतीने तुम्हाला क्रियापद बँकेशी रिलेटेड वापरता येतात त्या ठिकाणी. तर मुलांनो, ही जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला रिलेटेड वर्डची, इथं शब्दाची जात पाहिजे काय येते, इथं जात पाहिजे काय येते. या दोघांचं रिलेशन आहे जातीचं, शब्दाच्या जातीचं, माणसाच्या नाही. हे पहिले समजून घ्या, नाहीतर जात म्हणलं का आपल्याला सध्या आपण डायव्हर्टच आहे. ओके, तर या ठिकाणी शब्दाची जात पाहिजे. शब्दाच्या 8 जाती येतात आणि 8 पैकी 4 जातीचे रिलेशन 100% येतात. मग पहा, इथं जर फेमस असेल तर म्हणजे फेमस स्कूल. ओके, स्कूल कसं असतं? स्कूल असतं बिग. कसं असतं? बिग. स्कूल असतं, जर बिग असेल तर स्मॉल असणारच आहे. काय बिग असेल तर स्मॉल असणारच आहे. याच्यानंतर हे स्कूल असतं स्मार्ट. ओके, आणि अजून कोणत्या पद्धतीचं असणार आहे हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय. म्हणजे ही ऍक्टिव्हिटीचं तुम्ही लिहायचंय सर रिलेटेड ऍक्टिव्हिटी, आणि त्याच्याशी रिलेटेड जो चौथा शब्द आहे तो चौथा शब्द असा आहे. म्हणजे तुम्ही या स्कूलशी रिलेटेड मला विशेषण सांगणार आहात. स्कूलशी रिलेटेड भरपूर विशेषण आहेत मित्रांनो, पण आता मी ती क्रॅक करणार नाही, तुम्हाला सांगणार नाही. कारण तुम्ही काय करायचंय, मी आता तुम्हाला हे 3 दिलेत, एक त्यांनी दिलं होतं, चौथं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय. ओके, पाहू तुमची कमेंट किती क्लिअर येते. आणि जर तिथं समजा काही झालं चुकीने तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा ते क्लिअर करून देईन. ओके, आपण कमेंट पाहूयात कमेंट किती येतात. ओके, त्याच्यानंतर खाली सांगितलंय कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. इथं खूप महत्वाची गोष्ट आहे मुलांना. इथं शब्द दिलाय ना, तो थोडक्यात शब्दाच्या भेंड्या खेळायच्या. लहानपणी खेळत होतात ना, आम्ही लहानपणी असताना शब्दाच्या भेंड्या खेळलो, गावाच्या भेंड्या खेळलो, नावाच्या भेंड्या खेळलो. ओके, मग या ठिकाणी गाव आणि नाव हे नाम होते. ओके, पण आता ऍक्टिव्हिटी मात्र थोडीशी नॉर्मल चेंज आहे, पण आपल्याला काही कुठं साखळी लावायची त्याची. बरोबर, म्हणजे मुंबईपासून साखळी सुरू झाली, पुण्यात येऊन संपली, असं झालंय का? नाही झालं. आपल्याला फक्त कॅटेगरी खूप महत्वाची, शब्दाची जात खूप महत्वाची. शब्दाची जात सांगितलेली व्हर्ब आणि खाली पण दिलाय व्हर्ब. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं थिंक, तर तुमचा पुढचा शब्द असला पाहिजे के पासून सुरू होणार, कारण या शब्दाचा शेवट कशाने झालाय? या अक्षराने झालाय. ओके, म्हणजे शेवटच्या अक्षराने सुरू होणारा पुढचा शब्द असला पाहिजे. कारण तुम्ही ऍक्टिव्हिटी जर पाहिली, ती ऍक्टिव्हिटी एकदा वाचतोय मी, तुम्ही व्यवस्थित पहा. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड्स, ऍड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word. पूर्वीच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारा पुढचा शब्द, अशा पद्धतीने तो शब्द, त्याचा शेवटचा अक्षर, पुढचा शब्द, त्या अक्षरापासून नंतर त्या शब्दाचं शेवटचं अक्षर, त्याच्या अक्षरापासून पुढं, अशा पद्धतीने ही हनुमानाची शेपटी लांबवायची आहे तुम्हाला. ओके, म्हणजे न संपणारी शेपटी आहे, परंतु कुठे संपणार आहे? 4 शब्द जोडले की संपणार आहे. कारण तुम्हाला याला किती मार्क येतं? फक्त 2 मार्क येतं. खूप मोठी करू शकतो आपण, पण तशी आपली ऍक्टिव्हिटी करायची नाही. पण एकंदरीत इथं जर पाहिलं तुम्ही तर के पासून शब्द होतो किल. काय होतो? किल. किल मध्ये शेवटचं अक्षर काय आहे? यल. बरोबर, यलचा इथं जर तुम्ही पाहिलं यल तर तो होतो लाफ. ओके, मग आता इथं काय आलं? यच आलं. बरोबर, यच आलं तर याच्या पुढं या ठिकाणी तुम्ही करू शकता हाईड. शेवटचं क्रियापद कोणतं हे मुलांना तुम्ही कमेंट करायचंय. काय करायचंय? कमेंट करायचंय. आणि अशा पद्धतीने मुलांना ही जी ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊन आउट ऑफ सोडू शकता. 10 पैकी 10 मार्क नाही घ्यायचे, 8 पैकी 8 मार्क नाही घ्यायचे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? 2 मार्क आणखीन एक्स्ट्रा घ्यायचे, जे तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाहीत, पण सोडवायचे मात्र 100%. ओके,
तर मुलांनो अशा पद्धतीने तुम्ही या ऍक्टिव्हिटीमध्ये ऍक्टिव्हिटीच्या क्वेश्चन 1A मध्ये तुम्ही 8 पैकी 8 मार्क घेऊ शकता. 8 पैकी 10 मार्क घ्या, तुम्हाला 10 पैकी 8 मार्क सर निश्चित देतील, कारण 2 प्रश्नात तुम्हाला मार्क मिळणार नाहीत, पण तुम्ही या ठिकाणी 8 पैकी 8 मार्क घेऊ शकता. ओके, आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन 1. याच्यामध्ये असणारा जो बी आहे डू ॲज डायरेक्टेड. आपण आता पाहिलं की 8 मार्कासाठी आपल्याला 6 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, पैकी 4 सोडवायच्यात आणि आपल्याला त्यासाठी 8 मार्क मिळणार आहेत 4 ऍक्टिव्हिटीसाठी. तर आता जो 2 मार्काचा भाग राहिलेला आहे तो डू ॲज डायरेक्टेड म्हणून दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले. एक प्रश्न इथे दिलाय मी आणि एक प्रश्न इथे दिलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग किंवा खाली दिलेल्या 2 ऍक्टिव्हिटी पैकी कोणतीही एक ऍक्टिव्हिटी सोडवा, अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आहे. ही ऍक्टिव्हिटी थोडीशी काठिण्य पातळीची आहे, इकडची ऍक्टिव्हिटी पहिली, आणि ही जी आहे ही सोपी ऍक्टिव्हिटी आहे. ओके, पण त्याच्यात बी आपल्याला ग्रॅमॅटिकल करेक्शन्स खूप महत्वाचे असतात आणि मग ती आपली ऍक्टिव्हिटी काय होते, कम्प्लीट होते. पहा इथे दिली तुम्हाला पहिली ऍक्टिव्हिटी, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. या ठिकाणी एक फ्रेज दिलेली आहे. या फ्रेजचा वाक्यामध्ये उपयोग करून एक अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करायचंय, त्यासाठी 1 मार्क आहे. आणि ऑर करून या ठिकाणी क्लॉज दिलेला आहे, म्हणजे इथं आहे फ्रेज आणि क्लॉज, हे दोन एकमेकाला ऑर असणारी ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. पहा, तर याच्यामध्ये तुम्हाला ही जी ऍक्टिव्हिटी आहे, तर ही टू लुक आफ्टर या शब्दांचा खऱ्या अर्थानं अर्थ माहिती पाहिजे, म्हणजे तुम्ही काय करू शकता, वाक्यात रूपांतर एक नॅचरली करू शकता. जर तसं तुमचं होत असेल विदाउट मिनिंग इन मराठी और इंग्लिश जर होणार असेल तर वेल अँड गुड. ओके, तर ही ऍक्टिव्हिटी जर तयार करायची असेल, सोडवायची असेल, तर तुम्हाला याची अर्थ माहिती पाहिजे. टू लुक आफ्टर म्हणजे काय, ची काळजी घेणे. ओके, मग ही ऍक्टिव्हिटी कशी करायची पहा. याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट किंवा फ्रेजचा यूज करून ऑब्जेक्ट किंवा फ्रेज वापरणे अशा पद्धतीने, किंवा जर वर्बल फ्रेज असेल तर क्रियापद म्हणून वापरणे, टू बी ची फ्रेज असेल तर त्यासाठी सहाय्यकारी क्रियापद वापरणे आणि मग अर्थपूर्ण वाक्य तयार करणे. अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ओके, किंवा एखादी प्रेपोजिशनल फ्रेज असेल, व्हर्बल फ्रेज असेल, टू बी युक्त फ्रेज असेल, किंवा काही बदल होणारे असतात, काही न बदल होणारे असतात, बरोबर, तर त्या तुम्ही वापरून करू शकता. पण इथं तुम्ही डायरेक्ट जर वाक्यरचना तुम्हाला करायची असेल तर ती अशी करायची. समजा पहा, मी जनरली माझं उदाहरण देतो, आय लुक आफ्टर माय पॅरेंट्स. ओके, हे झालं माझं एक वाक्य. ओके, याच्यामध्ये मी काय लुक आफ्टर वापरतो, टू पुढे गेला, बरोबर. टू ने क्रियापदाला कंट्रोल केलेलं आहे, म्हणजे इथं V1 वापरलेलं आहे आणि मी तो V1 या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याच्या वचनाप्रमाणे वापरलेलं आहे. जर मी इथे ही वापरलं असतं, ही लुक्स आफ्टर हिज पॅरेंट्स, ही आणि हिज ही नियंत्रित फ्रेज केली असते आपण. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी जर दे असतं तर दे लुक आफ्टर देअर पॅरेंट्स, अशा पद्धतीने झालं असतं. पहा, हे वाक्य पुन्हा उलट करू का मी, पहा कसं, माय पॅरेंट्स लुक आफ्टर मी. मी माझ्या पालकांची काळजी घेतो, माझे पालक माझी काळजी घेतात. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही वाक्याची रचना करू शकता. अजून एक वाक्य तुम्ही या फ्रेजसाठी तुम्ही कमेंट करू शकता. ओके, तुम्ही जर कमेंट केली, मला वाक्य जर बरोबर वाटलं तर तुम्हाला 1 लाईक तर नक्कीच मी त्या ठिकाणी मारेल. ओके, आणि जर चुकलंच तर चुकू द्या, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दुरुस्त करून देईन. त्याच्यानंतर या ठिकाणी सांगितलं ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. अर्थपूर्ण म्हणजे एक वाक्य तुम्हाला दिलंय, ते वाक्य अजून वाढवण्यासाठी, एक्सपांड करण्यासाठी तुम्हाला त्याला क्लॉज ऍड करायचा. क्लॉजचे 2 प्रकार आहेत, हे तुम्हाला माहिती असतील. एक मेन क्लॉज आहे आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ओके, कोऑर्डिनेट क्लॉज पण असतो, पण मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक वाक्य हे स्वतंत्र वाक्य असतं आणि दुसरं वाक्य त्याच्यावरती अर्थासाठी अवलंबून असतं. सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार पडतात. नाउन क्लॉज आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि ऍडवर्ब क्लॉज आहे. ओके, नाउन क्लॉज म्हणजे नामावरती अवलंबून असणार आहे. एकंदरीत वाक्यात ज्या ज्या ठिकाणी नाम येतं त्या त्या ठिकाणी येणारा क्लॉज म्हणजे नाउन क्लॉज. कर्ता म्हणून आला, कर्म म्हणून आला, नंतर एखाद्या प्रेपोजिशनचं कर्म म्हणून आला, बरोबर, एखाद्या इन्फिनिटिव्हचं कर्म म्हणून आला, तर त्या ठिकाणी नाउन क्लॉज होतो.
ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा नामाचं वर्णन करणारा क्लॉज असतो आणि तो नामाच्या शक्य तेवढा जवळ येतो. आणि ऍडव्हर्ब क्लॉज हा असा आहे की तो क्रियेचं वर्णन करतो. ओके, तर या ठिकाणी एक वाक्य तुम्हाला दिलं आहे, आय सिलेक्टेड 3 पोएम्स. नाम आलाय शेवटी आणि नामाचं वर्णन मला करायचंय. ओके, तर मी या ठिकाणी काय करणार, पोएम्स आहे, मग मी हुनी तर रचना करणार नाही. समजा माय सिस्टर हु वॉज अवॉर्डेड बाय द बेस्ट टीचर अवॉर्ड, अशा पद्धतीने रचना होईल. याच्यामध्ये काळाचं एक गांभीर्य लक्षात ठेवायचं असतं. काळ कोणता आलाय, या ठिकाणी पास्ट आलाय, तर तुमचा पुढचा काळ सुद्धा काय असला पाहिजे, पास्ट असला पाहिजे. तर पहा, आय सिलेक्टेड 3 पोएम्स विच वेअर का, तर 3 आहेत म्हणून. आणि विच कोणाचं काम करते, कोणाच्या जागेवर वापरले, तर पोएम साठी वापरले. विच वेअर व्हेरी मिनिंगफुल. मी अशा 3 कविता निवडल्या ज्या की काय होत्या, खूप अर्थपूर्ण होत्या, खूप इंटरेस्टिंग होत्या. म्हणजे मी असं करू शकतो, विच वेअर व्हेरी इंटरेस्टिंग, बरोबर, किंवा विच वेअर व्हेरी वंडरफुल, बरोबर. अशा पद्धतीने मी कोणतीही रचना करू शकतो. फक्त मला या पहिल्या वाक्यावरती, मेन क्लॉज वरती किंवा इंडिपेंडंट क्लॉज वरती डिपेंडंट असणारा क्लॉज या ठिकाणी मला जोडायचा आहे. आणि मी काय करतोय, अर्थपूर्ण वाक्य काय करतोय, एक्सपांड करतोय. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. या ठिकाणी आय सिलेक्टेड 3 पोएम्स याच्यासाठी तुम्ही एखादी कमेंट करू शकता की तुम्हाला या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा क्लॉज हवाय किंवा कोणत्या पद्धतीचा क्लॉज तुम्ही ऍड करू शकता. तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता. त्यानंतर सांगितलंय अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग, आणि याच्यामध्ये दिलंय ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. या ठिकाणी 2 शब्द दिलेत आणि 2 शब्दांना जर तुम्ही सफिक्स प्रिफिक्स ऍड करून नवीन शब्द तयार केला तर तुम्हाला त्यासाठी पण 1 मार्क मिळणार आहेत. आणि याला ऑर, या ठिकाणी ऑर असणारी ऍक्टिव्हिटी, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. दोन्ही शब्दापैकी एका शब्दाचा वाक्यात उपयोग करून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. एका शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. अगोदर प्रिफिक्स सफिक्स पाहू. प्रिफिक्स म्हणजे पूर्व प्रत्यय आणि सफिक्स म्हणजे अंत्य प्रत्यय, बरोबर. प्रत्यय सांगतो मी फक्त, तसं उपसर्ग आणि प्रत्यय असं असतं. पण जनरली समजण्यासाठी मी तर प्रिफिक्स आहे ना, शब्दाच्या अगोदर, हे शब्द याच्या अगोदर इकडे जोडलं की काय होतं, प्रिफिक्स होतं. आणि याच्या नंतर जोडलं की काय होतं, सफिक्स होतं. तर मग पहा, जनरली जर मला या ठिकाणी जर प्रिफिक्स जोडायचं असेल तर मी असं जोडेल, डिस्करेज. ओके, डिस्करेज झाला माझा अर्धा मार्क. थोडक्यात डब्याला इंजिन जोडणे, रेल्वे ना, रेल्वेच्या डब्याला इंजिन जोडणे, ओके, म्हणजे प्रिफिक्स. आणि इंजिनला डबा जोडणे म्हणजे सफिक्स. संपलं, साध्या सोप्या भाषेत. एखाद्या ठिकाणी तुरा जोडायचा, एखाद्या ठिकाणी शेपटी जोडायची, अशा पद्धती सरळ सरळ ऍक्टिव्हिटी. ओके, आता पहा, याच्यामध्ये इथं वंडरफुल शब्द आहे, तर या वंडर शब्द आहे, तर वंडरला आपण फुल लावलं की झाला वंडरफुल. सरळ सरळ इथं आणि इथं 2 तुम्हाला अर्धा मार्क मिळून गेला. अर्ध्याचा मिळून काय झालाय, 1 झाला. इतकी सोपी ऍक्टिव्हिटी. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी सांगितलंय करेज. मग पहा, करेज इज अ व्हेरी, खाली येतो, व्हेरी वंडरफुल थिंग. पहा बरं, करेज इज अ व्हेरी वंडरफुल थिंग. मी वंडर हा शब्द आणलाय पण वंडर म्हणून नाही आणला, वंडरफुल आणलाय. म्हणजे मी न्यू वर्ड आणलाय, तुम्हाला रूट वर्ड वापरायला सांगितलं, मी रूट वर्ड वापरलाय. मला इथं असं करू शकलो असतो, डिस्करेजेस, बरोबर, किंवा करेजियस पीपल आर. पण तो नवीन शब्द आहे ना, न्यू वर्ड आहे ना, तर न्यू वर्ड नाही वापरायचा, तुम्हाला रूट वर्ड वापरायचा आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. या ठिकाणी वंडर हा शब्द आहे मित्रांनो. याच्यासाठी तुम्ही सेंटेन्स तयार करायची आणि मला व्हिडिओच्या शेवटी कमेंट करायची. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो याच्या अगोदरचे 8 मार्क, 8 अधिक हे 2, अशा पद्धतीने आपण आउट ऑफ 10 पैकी 10 मार्क मिळवण्याची ऍक्टिव्हिटी पाहिली. तुम्ही पहिल्या 6 पैकी कोणतेही 4 सोडवा, क्लिअर. एक त्याला सपोर्टिंगला सोडवा, एखादी चुकली तर दुसरी बरोबर येईल. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये फ्रेज वापरून 1 मार्काचे सेंटेन्स करू शकता, क्लॉज वापरून तुम्ही 1 मार्काचे सेंटेन्स करू शकता. दोन्ही पैकी 1 तुमची बरोबर आहे, तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. आणि इथं प्रिफिक्स सफिक्सचा मार्क कोणी हाताने जाऊ द्यायचा नाही.
येड्यातल्या येड्या विद्यार्थ्याला ही ऍक्टिव्हिटी आली पाहिजे. अर्थात येड्यातल्या येड्या विद्यार्थ्याला 10 पैकी 10 मार्क मिळाले पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण हा लँग्वेज स्टडीवरती पाहिला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मुलांनो, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला कमेंट करायला विसरायची नाही, कारण तुमची एक कमेंट मला नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देते. ओके, तर थांबूयात विद्यार्थी मित्रांनो. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. राहिलेल्या व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.